एल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडणार आहे, त्यामुळे त्यातच प्रचंड उष्णतेच्या लाटेत मुंबईच्या सगळ्या धरणांमधील जलपातळी बाष्पीभवनामुळे झपाट्यानं कमी होतीये। सध्याचा 33.60% इतका पाणीसाठा किमान 3 महिने पुरवता यावा म्हणून येत्या 1 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्याचा निर्णय पालिकेच्या जल अभियंता विभागानं घेतलाय। या पाणी कपातीचा प्रस्ताव पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना सादर करण्यात आलाय। त्यावर आयुक्त जल अभियंता विभागाच्या अभियंत्यांची बैठक घेतील आणि पाणी कपातीवर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती मिळतेय। सध्याचा पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरवण्यासाठी पाणी कपात करणे आवश्यक असल्याचं जल अभियंता विभागातील अभियंत्यांचं म्हणणं आहे। अधिकचे अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांच्याकडून। शिल्पा, कस्तुरी, आपण जर पाहिलं तर सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू झालेला आहे आणि याच कडाक्याच्या उन्हामुळे बाष्पीभवन वाढून पाणी साठ्यात जी आहे ती घट होताना पाहायला मिळते। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे 7 धरणं आहेत आणि या 7ही धरणात जर सध्या आपण पाहिलं तर 33.60% पाणीसाठा हा शिल्लक आहे। हा जो पाणीसाठा शिल्लक आहे तो 7 जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा आहे आणि आपण जर मागच्या 2 वर्षाच्या तुलनेने या वर्षीचा पाणीसाठा पाहिला तर तो अधिकचा आहे। मात्र राज्य शासनाने मुंबई महानगरपालिकेला आदेश दिलेत की ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल इतकं नियोजन करा आणि त्याच अनुषंगाने आता मुंबई महानगरपालिकेला ही पाणी कपात करण्याची वेळ आलेली पाहायला मिळते। ही जी पाणी कपात करणार आहे कस्तुरी, ती 1 मे पासून पाणी कपात केली जाईल तसा प्रस्ताव देखील पुढे आलेला आहे आणि ही पाणी कपात जी आहे ती 10% केली जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त ज्या आहेत त्यांच्याकडे या संदर्भातला प्रस्ताव जो आहे तो देखील सादर करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या धरणामध्ये 33.60% जरी पाणीसाठा शिल्लक असला तो पाणीसाठा जुलैपर्यंत पुरणार जरी असला तरी राज्य शासनाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेला आता ही जी पाणी कपात आहे ती करावी लागत आहे। त्यामुळे जुलैपर्यंत पुरेल इतका साठा मुंबईकरांसाठी उपलब्ध आहे। मात्र वाढतं बाष्पीभवन पाहून पाणीसाठ्यात होणारी घट आणि ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल की नाही याचं नियोजन करत असताना आता मुंबई महानगरपालिकेला हा निर्णय घ्यावा लागतोय कस्तुरी। नक्कीच आता उन्हाचा कडाका वाढला, यंदा पाऊसही कमी आहे, त्यामुळे प्रिकॉशन म्हणून पालिका हा निर्णय घेते। त्यामुळे बैठकीतून काय अंतिम निर्णय समोर येतो हे देखील पाहावं लागेल। धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।